बंधू आणि भगिनींनो, आदाब. दिव्य संदेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपला देश विविध धर्म, जाती, पंथ, परंपरा आणि भाषांनी समृद्ध आहे. विविधतेत एकता ही आपली खरी ओळख आहे. ही एकता अबाधित ठेवण्यासाठी एकमेकांच्या श्रद्धा, विश्वास, आस्था, परंपरा समजून घेणे आवश्यक आहे. अनेकदा अपूर्ण माहितीमुळे गैरसमज निर्माण होतात आणि हे गैरसमज दूर करून सत्य समोर मांडण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. कधी कधी एखादा शब्द लोकांना एकमेकांच्या जवळ आणण्याऐवजी दूर घेऊन जातो. कधी कधी एका शब्दाभोवती इतके गैरसमज निर्माण होतात की त्याचा खरा अर्थ मागे पडतो आणि फक्त उरतो वाद. आज आपण अशाच एका शब्दाबद्दल बोलणार आहोत आणि ते शब्द म्हणजे काफिर. हा शब्द अनेकदा ऐकला की काही लोकांच्या मनामध्ये लगेच एक भावना निर्माण होते. हा अपमान आहे, ही शिवी आहे, हा दुसऱ्याला कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. पण थोडंसं शांतपणाने विचार करूया, खरोखरच याचा अर्थ तसाच आहे का? अरबी भाषेमध्ये काफिर हा शब्द कुफ्र या धातूपासून बनला आहे. कुफ्र म्हणजे झाकणे किंवा लपवणे. रात्रीला काही ठिकाणी काफिर म्हटलेलं आहे, कारण रात्र दिवसाचा प्रकाश झाकून टाकते. दाट काळ्या ढगांनाही काफिर म्हटले जाते, कारण ते सूर्य आणि आकाशाला झाकतात. आणि शेतकऱ्यालाही एका अर्थाने काफिर म्हटले गेले आहे, कारण तो बीज मातीमध्ये लपवतो. म्हणजे या शब्दाच्या मुळात अपमान नाहीये, त्याच्या मुळाशी आहे काही झाकणे, काही लपवणे किंवा काही नाकारणे. इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. काफिर म्हणजे मुस्लिमोत्तर असा सरळ अर्थही होत नाही. प्रत्येक मुस्लिमोत्तर व्यक्ती काफिर आहे असे इस्लाम म्हणतही नाही. धार्मिक भाषेत काफिर म्हणजे असा मनुष्य जो एखाद्या सत्याला समजूनही नाकारतो किंवा ते स्वीकारण्यास इन्कार करतो. हे सत्य म्हणजे काय? या सृष्टीचा निर्माता एक अल्लाह ईश्वर आहे. त्याने मानवांच्या मार्गदर्शनाकरिता आपले संदेशवाहक पाठवले आणि पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे अंतिम संदेशवाहक आहेत. आणि मृत्यू पश्चात प्रत्येकाला आपल्या कर्माचा जाप आपल्या निर्मात्यासमोर द्यावा लागेल. म्हणूनच एका विचारसरणीचा माणूस दुसऱ्या विचारसरणीच्या दृष्टीने न मानणारा ठरू शकतो. म्हणजे हा शब्द एखाद्या व्यक्तीची मानहानी करण्यासाठी नाही, तर एका विचारस्थितीचे वर्णन करण्यासाठी आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, जर एखाद्या व्यक्तीने वेगळी श्रद्धा निवडली तर त्याचा अपमान करण्याचा अधिकार कोणाला आहे का? कुराण याबाबतीत स्पष्ट सांगते, ला इक्राहा फिद्दीन, म्हणजे धर्माच्या बाबतीत कसलीही जबरदस्ती नाही. हा खूप मोठा संदेश आहे. अल्लाहने प्रत्येक मानवाला विचार करण्याची क्षमता दिली, समज दिली आणि निवड करण्याचे स्वातंत्र्यही दिले. श्रद्धा ही हृदयातून येते. ती भीतीने निर्माण होत नाही, ती दबावानेही निर्माण होत नाही आणि ती अपमानानेही निर्माण होत नाही. म्हणूनच इस्लाम कोणालाही दुसऱ्याचा अपमान करण्याची परवानगी देत नाही. आज आपल्या समाजाला ह्याच गोष्टीची सर्वाधिक गरज आहे. आपण अनेकदा शब्द ऐकतो पण त्याचा संदर्भ समजून घेत नाही आणि मग गैरसमज वाढतात, भिंती उभ्या राहतात आणि मन दूर जातात. पण जर आपण शब्दांच्या मुळाशी गेलो, अर्थ समजून घेतला, इतिहास समजून घेतला, तर अनेक वाद आपोआप शांत होऊ शकतात. म्हणून काफिर हा शब्द ऐकताना फक्त त्याचा आवाज ऐकू नका, त्याचा अर्थ समजून घ्या. प्रत्येक मतभेद वैर नसतो, प्रत्येक वेगळा विचार शत्रुत्व नसते आणि प्रत्येक भिन्न श्रद्धा अपमानाचे कारण नसते. शेवटी इतकेच की आपल्या प्रार्थना वेगळ्या असू शकतात, आपले मार्ग वेगळे असू शकतात, पण आपण सर्वजण एकाच निर्मिकाची निर्मिती आहोत. आदर, संवाद आणि परस्पर समजूत हेच समाजाला मजबूत बनवतात. जर हा विचार तुम्हाला योग्य वाटला तर हा व्हिडिओ पुढे जरूर शेअर करा, कारण कधी कधी एक समजूत अनेक गैरसमज दूर करू शकते. आपण हा व्हिडिओ पाहिलात, खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन. आदाब.